नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहे महासागर न्यूज. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निसर्गाचा आणि हवामानाचा लपवाछपीचा खेळ सुरू आहे. एकीकडे विदर्भासह राज्याच्या अनेक भागात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय, तर तापमानामध्ये उच्चांक देखील गाठलाय. तर दुसरीकडे अचानक काळोख दाटून होतो आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसतो. गारपीट झाल्यानंतर वातावरणातला उकाडा आणखीनच असह्य होतो. या दुहेरी संकटामुळे माणसांचे आरोग्य आणि आपल्या बळीराजाच्या शेतीतील पीक दोन्हीही धोक्यात आला आहे. आज आपण याच बदलत्या आणि जीव घेण्या हवामानाच्या बद्दल आणि स्वतःची आणि आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी याबद्दल अत्यंत महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, निसर्गावरती आपलं नियंत्रण नसले तरीही देखील योग्य नियोजन आणि नुकसान नक्कीच आपण टाळू शकतो. अर्थातच काढणीला आलेलं पीक. जर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज घेऊन काढणीला आलेला शेतीमाल, उदाहरणार्थ गहू, हरभरा, कांदा, लवकरात लवकर सुरक्षित आणि कोरड्या जागी हलवा. म्हणजेच मालाला ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवा. त्याचबरोबर आता आपण पाहूया पाणी व्यवस्थापनाबद्दल. वाढत्या उष्णतेमुळे पिकांना पाण्याची जास्त गरज असते आणि पाण्याचं बाष्पीभवन टाळण्यासाठी पिकांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा पाणी द्यावे. आता आपण पाहूया आच्छादनाचा वापर. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांच्या बुंध्याची किंवा 2 ओळींमधील पालापाचोळ्याचे आच्छादन नक्की करा. त्यामुळे उष्णतेपासून मुळांचं संरक्षण होतं. त्यानंतर आपण पाहूया रोग राईवरती नियंत्रण कसं मिळवायचं. तर अचानक थंडी, पाऊस आणि पुन्हा कडक ऊन यामुळे पिकावरती कीड आणि बुरशीजन्य रोगांचा, उदाहरणार्थ करपा, फुलकिडे याचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो आणि तो वाढू देखील शकतो. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक फवारणी यावरती करून घ्या. त्याचबरोबर आता आपण पाहूया फळबागांचं संरक्षण कसं करायचं. शक्य असल्यास फळबागांवरती शेड नेटचा वापर करा, जेणेकरून गारपिटीचा थेट फटका फळांना बसणार नाही. जनावरांची काळजी घ्या. त्याचबरोबर वाढत्या उन्हामुळे पशुधनाला उष्माघात होऊ शकतो. जनावरांना गोठ्यात किंवा सावलीत बांधा. त्यासाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची मुबलक सोय त्या ठिकाणी करा आणि गोठ्यात हवेशीर वातावरण राहील याची काळजी घ्या. आता आपण पाहूया आरोग्य सल्ल्यासंदर्भात. वाढतं तापमान आणि अचानक येणारा पाऊस, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. प्रत्येकाने खालील गोष्टीची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. शरीर हायड्रेटेड ठेवा, म्हणजेच उष्णता आणि उकाड्यापासून बचाव करण्यासाठी शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. तसेच लिंबू पाणी, ताक, लशी, शहाळ्याचे पाणी किंवा ORS सेवन करा. त्याचबरोबर उन्हात जाणे टाळा. कारण काय होतं की दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये उन्हाचा कडाका सर्वात जास्त असतो. या वेळेत घराबाहेर पडणं शक्यतो टाळा.